जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना शुद्ध ज्ञान निरूपण आपण पाहतोय. शुद्ध ज्ञानाच्या मध्ये आणि आपल्याला जे अशुद्ध किंवा विपरीत ज्ञान आहे, देहबुद्धीचं ज्ञान आहे, याच्यामध्ये फरक केवळ सद्गुरूंच्या उपदेशाचा आहे. आपण देहबुद्धीवरती आहोत हे आपण अनेक वेळा ऐकलं. आपण आत्मस्वरूपच आहोत, देह नाही, हे पण आपण अनेक वेळा ऐकलं. पण हे तोपर्यंत ठसत नाही जोपर्यंत सद्गुरूंकडून ते ऐकलं जात नाही. सद्गुरू त्यांच्या आत्मानुभूतीतून, त्यांच्या आत्मभावातून आपल्याला उपदेश करतात की तू देह नाहीस, ते ब्रह्मच तू आहेस. आणि या अर्थाचीच महावाक्य आहेत. मग ते प्रज्ञानम ब्रह्म असेल किंवा तत्वमसी असेल. म्हणजे या महावाक्याचं श्रवण ही अध्यात्म साधनेची सुरुवात आहे. या महावाक्याच्या बोधासाठी सद्गुरूंनी साधना दिलेली आहे. समर्थ हे निक्षून सांगतात आपल्याला की या महावाक्याचा जप करायचा नाही आहे, तर त्याच्या भावामध्ये, त्याच्या विचारामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये स्थिर व्हायचं आहे. समर्थ म्हणतायत पहा, महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचार केला पाहिजे साधके. महावाक्य उपदेश सार परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथा सीणची होये. किती स्पष्टपणे समर्थांनी सांगितलंय पहा. अनेक ठिकाणी पाहिलं जातं की सोहम 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 असा मुखानं जप करायला सांगतात. पण तसं करणं किती चुकीचं आहे हे समर्थांच्या या ओवींमधून स्पष्ट होतंय. एक महत्त्वाचा शब्द समर्थांनी इथं वापरला आहे, साधके. म्हणजे साधकावस्थेमध्ये काय करायचं आहे हे समर्थांनी सांगितलंय. ही आता मुमुक्षु दशेच्या वरची दशा आहे बरं का, हे आधी समजून घेऊया आपण. दशा आपल्याला माहीत आहेत, बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध वगैरे. पण बद्ध दशेचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो बद्ध आहे याची जाणीव, याचा पश्चात्ताप, याची तडफड त्याच्या ठिकाणी असतच नाही. जसं गटारातल्या किड्याला हे माहीतच नाही की बाहेर निर्मळ पाणी आहे, बाहेरही सुगंधी द्रव्ये आहेत, अन्नपदार्थ चांगले आहेत, त्याला याची कल्पनाच नाही. ती बद्ध दशा आहे. ज्याला गटारीमध्ये राहून कल्पना असते आणि त्याला त्यातून बाहेर यायचं असतं, ती मुमुक्षु दशा आहे. साधक दशा मात्र मुमुक्षुच्या पलीकडची आहे. मुमुक्षु आणि साधक दशेमध्ये सद्गुरू प्राप्ती ही अत्यंत महत्त्वाची घटना घडते आणि मग मुमुक्षुचा साधक होतो. आपल्याला विषयांनी घेरलेला आहे, आपल्या चित्तवृत्ती विषयांकडे धावतात आणि तिथे रमतात, याचा अनुभव आपण घेतलेला आहे. पण असा अनुभव आपल्याला आहे हे श्रवण केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. जो बद्ध आहे तो त्या अनुभवांमध्ये रमून आहे. त्याच्या जीवनामध्ये श्रवण नाहीच आहे, कारण तो त्या मार्गाकडे वळतच नाही. खाणे पिणे मौज मजा करणे हेच जीवन आहे. पैसे कमावणे, आणखी कमवत राहणे, ते साठवणे किंवा त्या साठवण्याच्या उपाययोजना करत राहणे, याच गोष्टींमध्ये तो व्यस्त राहतो. इथून पुढे जाऊन काही अंतर्मुखता केव्हा येईल, जेव्हा श्रवण घडेल आणि मग श्रवणामुळे बद्ध दशेतून मुमुक्षु दशेकडे वाटचाल होईल. आता मुमुक्षु दशेमध्ये तो विषयांमध्ये लोळत असतो, पण आतून त्याला हे कळत असतं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण असं लोळता कामा नये, आपल्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. जे काही सुख आपण उपभोगतो आहे, जे काही विषय आपण उपभोगतो आहे, त्याला कुठेतरी अंत आहे. असं तर मी जीवनभर करू शकणार नाही. आणि जे श्रवणामधून आत संस्कार आहेत त्याचाही कुठेतरी खोल प्रभाव झालेला असतो. त्यामुळं मग मनुष्य त्या परिस्थितीतही बाहेर येण्याचा प्रयत्न करायला लागतो. ही मुमुक्षु दशा तेव्हा संपते जेव्हा सद्गुरूंची भेट होते. सद्गुरू मग आता तिथे साधना देतात. ते सांगतात आपल्याला की तू ब्रह्म आहेस,
तर त्याचा तू अनुभव घे. त्यासाठी तुला तुझा आत्ताचा अनुभव बाजूला टाकावा लागेल. मग म्हणजे काय? तर आपलं मन, आपली बुद्धी, आपला हा देहभाव बाजूला टाकावा लागेल की मी म्हणजे हे शरीर. या भावानं आपण आपल्या शरीराशी बांधले गेलेलो आहोत. हे बंधन तुला तोडावं लागेल किंवा टाकावं लागेल, तर तुला माझा उपदेश कळेल, असं सद्गुरू सांगतात. आता हे एकदम घडणार नाही. मग त्यासाठी ते साधना देतात की तुझ्यामध्ये एक चिंतन नावाची शक्ती आहे, अनुसंधान नावाची शक्ती आहे, मन नावाची पण शक्तीच आहे. त्याचा आता वापर करूया आणि मीच ब्रह्म आहे या भावामध्ये स्थिर राहूया. श्री महाराज म्हणत नाहीत का की मी देह म्हणत म्हणत देहबुद्धी घट्ट झाली. त्याच्या उलट दिशेचा मार्ग सद्गुरू सांगतात की आता तू आत्मा आहेस असं म्हण. समर्थ या विषयाशी संबंधित दासबोधात म्हणतात, आत्मस्थिती निश्चयाची हेची जाणा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये. समर्थ आपल्याला मार्ग सांगतात आणि मार्गावरती राहण्याचा उपाय सांगतात. असं पहा, आपण रस्त्यावरती आहोत, चारचाकी गाडीमध्ये आहोत, गाडी चालवत आहोत. एवढंच पुरेसं नाही आहे. आपल्याला रस्त्याचं, गाडीचं भान ठेवावं लागतं. रस्ता भरकटून चालणार नाही. जी काही रेष आहे त्या रेषेवरती गाडी चालवावी लागते. रस्ता गाडीने भरकटला तर रस्त्याचा दोष की गाडीचा दोष? चालवणाऱ्याचा तो दोष. तशाच पद्धतीनं साधन मार्गावरती टिकून राहण्यासाठी समर्थ आपल्याला उपदेश करतात की अहम आत्मा हे कधीची विसरू नये. ते विसरायचं नाही आहे याचा अर्थ त्याचा जप आहे असा मुळीच नाही. ही गोष्ट इथं समर्थ अधोरेखित करतायत. महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला. त्याचा विचार केला पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे साधकानं. हे समर्थांचं सांगणं आहे. म्हणजे पहिली पायरी साधक व्हायला पाहिजे. गुरूंकडून ते वाक्य ऐकलं पाहिजे आणि मग त्या साधकानं त्या चिंतनात राहिलं पाहिजे. जपामुळं भ्रांतीचा अंधकार जाणार नाही. जपामुळं केवळ क्षीण पदरात पडेल असं समर्थ सांगत आहेत. आता जपाचा आणि नामस्मरण भक्तीचा संबंध जोडायचा नाही बरं का. तो विपर्यास होईल समर्थांच्या सांगण्याचा. समर्थ इथे सांगतायत की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मीच ते आहे, सहा अहम असा शाब्दिक जप करायचा नाही आहे. त्यानं क्षीण पदरात पडेल. त्याच्या भावामध्ये स्थिर व्हायचं आहे. असं पहा, आपण आज कुणीतरी आहोत. आपलं काहीतरी नाव आहे. समजा राम असं आपलं नाव आहे आणि आपण पुरुष आहोत. आपलं काहीतरी वयही असेल, शिक्षणही असेल, आपली बायको असेल किंवा आपलं लग्न झालं नसेल. जे काही असेल त्याची स्मृती, त्याची जाणीव आपण आपल्याबरोबर ठेवलेली आहे. श्री महाराज एके ठिकाणी छान उदाहरण देतात पहा. ते म्हणतात, तुमचं लक्ष नसतानाही तुमच्या नावाने तुम्हाला हाक मारली की तुम्ही वळून पाहता. यालाच अनुसंधान म्हणायचं. आता माझं नाव राम आहे, मी पुरुष आहे, अमुक अमुक वयाचा आहे, अमुक अमुक शिक्षणाचा आहे, असा जप किंवा अशा पद्धतीचं आवर्तन आपण करतो का? नाही ना. पण आपण त्या चिंतनामध्ये असतो, त्या विचारामध्ये असतो की आपण ते आहे. मग आपल्या नावाचा उच्चार झाला की आपण तिकडे वळून पाहतो. तसं अहम आत्मा किंवा सहा अहम या महावाक्याच्या विचारामध्ये स्थिर व्हायला शिकायचं आहे. आता हे शिकणं आपल्या सवयीच्या बरोबर उलट दिशेचं आहे. कारण जन्मल्यानंतर आपल्याला आपल्या देहाची जाणीव झाली आणि देहाच्या जाणीवेबरोबरच आपल्याला अपशकुन झाला. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत ते म्हणत नाहीत का ज्ञानेश्वरीमध्ये की जेव्हा देहाचा संग झाला तिथेच तो कुमुहूर्त आहे. तशाच पद्धतीनं त्या संगाबरोबर मी म्हणजे हे शरीरच या भावाचाही आपल्याला संग झाला. आता हे इतक्या सहज रीतीनं झालेलं आहे आणि अनुभवही आपल्याला देहाच्या मार्फत इतका पटकन येतो की तो भाव घट्ट होत गेलेला आहे. आपल्याला स्पर्श झाल्यानंतर वेगळीकडूनच स्पर्शाची अनुभूती मिळाली असती तर आपला भाव तितक्या लवकर घट्ट झाला नसता. पण स्पर्श केल्या केल्या त्या देहामार्फत आपल्याला लगेच अनुभूती येते. त्यामुळं आपला भाव दृढ होतो. आता याच्या उलट दिशेला प्रवास करायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा देहाला स्वस्थ बसवायचं आहे. त्यानं कोणतीही हालचाल करता कामा नये.
उगाचच बोट हलवलं, उगाचच मांडी हलवली, उगाचच मान हलवली, पापण्या हलवल्या, अशी कोणतीही हालचाल न करता दगडासारखं शांत बसायचं आहे. आता हे शरीर का शांत बसवायचं? कारण या शरीरामार्फतच धावायची आपल्याला सवय आहे. म्हणून पहिल्यांदा बाहेरचं तोंड बंद केलं. आता आतली तोंड बंद करायची हळूहळू. म्हणजे आपल्या वृत्ती, आपल्या मनातील विचार, संकल्प, विकल्प, अहंकार, अंतःकरणाचे हेलकावे, या सगळ्या गोष्टी हळूहळू शांत करायच्या. एकदम शांत होणारच नाहीत. भगवंतांनीही गीतेमध्ये हे कबूल केलेलं आहे की असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. मन हे तुझं अशांतच आहे, अगदी दुराग्रही आहे, कबूल करतात भगवंत. पण अर्जुनाला सांगतात, अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येण च गृह्यते. वैराग्य आणि अभ्यास यांचा हात धरून त्या मनाला शांत करता येतं. परिवैराग्याचे आधारे लाविले अभ्यासाची ये मोहरे, तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल, असं माऊली याचा विस्तार करताना म्हणतात. त्यामुळे आपल्या मनाच्या चित्ताच्या वृत्ती शांत होणार नाहीत असं नाही, फक्त त्याला काळ लागेल. तिथे सद्गुरूंवरती श्रद्धा लागेल, अभ्यासाचा नेम लागेल. नियम, नियमितता, नेम, त्याच्यावरची निष्ठा, सद्गुरूंवरची भक्ती, या सगळ्याला धरून आपल्याला साधनेमध्ये राहायचं आहे. म्हणजे मग आपली धाव ज्या देहाच्या मार्फत होते, आता इथं देह म्हणजे सगळं आलं बरं का, आपला स्थूल देह, मन, चित्त, बुद्धी सगळं एकत्रितपणे देह. अशा आपल्या या देहाच्या मार्फत जी आपली बाहेर धाव होते, ती धाव हळूहळू थांबायला लागते. आपलं आत्मस्वरूप स्पंदरूपानं, जाणीवेच्या शुद्ध स्वरूपानं आपल्याच आतमध्ये आहे. बाहेरचे आपल्याला जे अनुभव येतात ते आपल्या इंद्रियांमधून येतात. ती जी शक्ती इंद्रियांच्या मागे कार्य करते ती आतमध्येच आहे. जसं गाडी धावते, त्यामुळे गाडीत बसलेला मनुष्यही गाडीच्या वेगानं धावतो. पण इंजिन नसेल तर गाडीची चाके कशी पळतील? आणि इंजिन केव्हा पळेल? जेव्हा आतमध्ये अग्नी उत्पन्न होईल आणि तो दांडा ढकलला जाईल. तो ढकलला गेला की एका दांड्यामुळं दुसरा, अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये ज्याला गिअर्स म्हणतात, ते गिअर्स कार्य करतील आणि मग चाके फिरून गाडी पुढे जाईल. हे जसं शास्त्र आहे गाडी पुढे जाण्याच्या बाबतीतलं, तसं शरीरामध्ये पण आतमध्ये तो चैतन्याचा स्पंद आहे. आत्मा आतमध्ये स्थित आहे आणि त्यापासून निघालेलं चैतन्य देहाला चालवत आहे. जेव्हा देह शांत होतो तेव्हा आपण आपोआपच त्या चैतन्यापर्यंत पोहोचतो. गढूळ झालेलं पाणी आहे. पाणी कितीही मोठं असलं तरी जेव्हा शांत होतं, पाण्याची हालचाल जेव्हा आपण शांत करतो, त्यावेळी गाळ आपोआप खाली जाऊन बसतो. गुरुत्वाकर्षणामुळंच तो खाली जातो. तसं आपल्यामध्ये सुद्धा चैतन्याचं आकर्षण आहे. तो चैतन्याचा जो आकर्षित करण्याचा गुण आहे, तो खरं म्हणजे शुद्ध सत्वगुण आहे. त्या शुद्ध सत्वगुणामुळं आपल्या वृत्ती चैतन्यामध्ये मुरून जातात. ज्या पद्धतीनं मोरावळा केला जातो किंवा गुलाबजाम केला जातो, तशाच पद्धतीनं ही घटना आत्मभावाच्या बाबतीत घडते. साधनेमध्ये तो साधक मुरला की आपोआप आत्मभाव आतमध्ये मुरतो. तो गुलाबजाम पहा, तळून झाल्यानंतर साखरेच्या पाकात टाकला जातो. टाकल्या आपण बाहेर काढला तर गुलाबजाम तयार झालाय का? मुळीच नाही. पाक आता त्याच्यामध्ये मुरावा लागेल. तसं साधनेचं आहे. सद्गुरूंनी महावाक्याचा उपदेश केला, ते महावाक्य आपण ऐकलं. ऐकल्यानंतर समर्थ म्हणतायत त्याच्यावरती विचार करा की आपण आत्माच आहे. इथे आता सुरुवात झाली, पाक मुरायला सुरुवात झाली बरं का. विचार करत करत त्या विचाराचंच रूपांतर चिंतनामध्ये होतं. चिंतन दृढ झालं की आत्मभाव स्थिर होतो. चिंतने चिंतने तद्रूपता ही साधनाच आहे. जो आत्मा आपल्या आत आहे तो आपल्याला आतमध्ये आकर्षित करत असतो, हे आपण मगाशी पाहिलं. तो शुद्ध सत्वानं आकर्षित करतो. शुद्ध सत्व जेव्हा नसतो तेव्हा आपली प्रकृती सत्व, रज, तम या गुणांनी कार्य करून बहिर्मुख होते. आणि ज्यावेळी आतमध्ये आपण शिरायला लागतो, ज्यावेळी त्या चैतन्याची खेच आपल्याला अनुभवायला यायला लागते,
त्यावेळी हे गुण लोप पावून शुद्ध सत्व प्रगट होतो आणि आपण आतमध्ये मुरत जातो. ज्या पद्धतीनं तो गाळ खाली बसायला आता त्या गाळाला जबरदस्ती करावी लागत नाही. आपण जर त्या संथ पाण्यामध्ये हात घालून गाळ खाली टाकण्याचा प्रयत्न केला तर तो खाली जाईल का? पुन्हा पाणी अस्थिर होईल आणि पुन्हा गाळ वरतीच येईल. गरज आहे फक्त पाण्याला शांतपणे राहू द्यायची. तसं शांतपणे, स्थिरपणे, अचलपणे, निस्तरंगपणे साधनेमध्ये राहावं लागतं. आणि ते राहणं समर्थ म्हणतायत महावाक्याच्या चिंतनात व्हायला पाहिजे. ते राहताना झोपायचं नाही. मी आत्मा आहे या भावामध्ये स्थिर राहायचं आणि मग तसं टिकून राहून आपल्या स्वरूपामध्ये मुरून जायचं. अशा पद्धतीची ही शुद्ध ज्ञानाची साधना आहे. समर्थ म्हणतायत हे जर तुम्ही केलं नाही, केवळ जप करत राहिला बाह्यात्कारानं, तर तुमच्या पदरात क्षीण पडेल. जसं आपण आत्ता पाहिलं की गाळ खाली बसण्यासाठी जर मी माझ्या हाताचा वापर पाण्यात घालून करायला लागलो तर क्षीणच झाला नाही का? तसंच साधनेमध्ये वृत्तींची कोणतीही हालचाल करायला जायचं नाही. फक्त स्तब्ध राहायचं. बाकी जे व्हायचं ते आपोआप होतं. कारण ते चैतन्य स्वरूप आतच असल्यामुळं त्याच्याशिवाय आणखी कुठे वृत्ती जाऊ शकत नाहीत. मनाची हालचाल आहे, पण ती हालचाल जर थांबली तर मनाचं स्वरूप आणखी कुठेही जाऊ शकत नाही. ते मुरून जातं आणि मुरल्यानंतर मग तिथं मन राहतच नाही. माऊली 13व्या अध्यायामध्ये स्पष्ट म्हणतात, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. या मनाचा संग झाल्यामुळं जीवदशा आलेली आहे, पण वस्तुतः तिथे मनच नाही आहे असं माऊली सांगतायत. मग असं ते का म्हणतायत? कारण ते या ज्ञानाच्या अवस्थेला धरून हे भाष्य करतायत. ते मन मुरल्यानंतर जाणार कुठं? जर ते आत्मस्वरूपामध्येच विलीन झालं तर तिथे मन नाहीच आहे ना. आणि मग जर मनच गेलं तर मनामुळे जी जीवदशा आली आहे ती दशा कशी राहील? त्यामुळं तीही निघून जाते. याचा उल्लेख माऊली ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायातही करतात. जेथे हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सरोवरातलं पाणीच आटलं तर त्या पाण्यातलं प्रतिबिंब कसं राहील? तसं मनच गेल्यानंतर संसार चित्र राहत नाही. आणि हे संसार चित्र आलेलं कशामुळं असतं? ज्या मनामुळं जीवदशा आली त्या जीवदशेतून संसार चित्र उभं राहिलेलं असतं. अशा पद्धतीनं मन मेल्यानंतर सगळंच लोप पावतं. माऊली पुढे म्हणतात, तैसे मन येथ मुदल जाये, मग अहंभावादिक के आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवितो. अहंकारसुद्धा या मनामुळंच नांदत असतो. मन मेल्यानंतर त्यालाही जायला जागा राहत नाही. एकूण काय, या सगळ्या हालचाली ज्या आपल्या आतमध्ये होत आहेत त्या शांत होऊन आपल्याच स्वरूपामध्ये मुरून जातात, विरून जातात आणि मग केवळ ब्रह्म शिल्लक राहतं आणि तो साधक ब्रह्मरूप होऊन जातो. हे सगळं घडत जरी सद्गुरुपदिष्ट साधनेमुळं असलं तरी त्या साधनेचा पाया हा महावाक्याचा उपदेश आहे हे समर्थांना सांगायचं आहे. त्याच्या चिंतनात राहणं आवश्यक आहे. आता हे चिंतन साधनेपुरतंच ठेवायचं नसून साधने व्यतिरिक्तही ठेवायचं आहे. ही महत्त्वाची गोष्टही आपण समजून घेऊया. सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे की ते ब्रह्म तू आहेस. त्याच्या ध्यानातील किंवा नामस्मरणातील सखोल अनुभूतीसाठी आपण साधनाही करतोय. पण साधनेचा काल हा मर्यादित आहे, म्हणजे बसून करण्याच्या साधनेचा. कोण 2 तास करेल, 1.5 तास करेल, कोण 4 तास करेल. पण आपला देह प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये आहे. त्यामुळे साधनाची बैठक संपल्यानंतरचा काळही अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या कालावधीमध्ये मात्र याच विचारामध्ये राहणं आवश्यक आहे की मी म्हणजे हा देह नसून आतील चैतन्य तत्व आहे, ब्रह्म आहे. आणि या भूमिकेतून आपली कर्मे घडली पाहिजेत. समर्थ म्हणतायत पहा, महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता. त्यामध्ये हा अर्थ दडलेलाच आहे की आपणच ब्रह्म आहे. मग आता त्या अर्थाचं ग्रहण नको का करायला? जसं आपण भूक लागल्यानंतर अन्न सेवन करतो, पण अन्न सेवन केल्यानंतर काम संपत नाही.
बाह्यदृष्टीनं ते काम संपलं. आता काही तोंडात आपण घास घालत नाही आहे, पण त्या अन्नाचं पचन आज सुरू आहेच ना. तसं महावाक्याचं पचन घडलं पाहिजे. त्याच्या शांतीचा किंवा त्या अवस्थेचा अनुभव जरी साधनेमध्ये आला तरी तो अनुभव आपल्याला पचवता आला पाहिजे. ध्यानाला आपण बसलो, आपल्याला सद्गुरू कृपेनं मनाच्या पलीकडेही जाता आलं किंवा किमान आपल्याला शांततेचा, निर्विचारतेचा, शून्यावस्थेचा अनुभव आला, तरी तो अनुभव घेऊन आपण व्यवहारात जगलं पाहिजे. जो शून्यावस्थेचा अनुभव घेत होता तोच व्यवहारामध्येही जागृत आहे ना. तोच झोपी जातानाही आपल्याबरोबर आहे. तो कुठेच गेलेला नाही. तो सदा सर्वदा आपल्याबरोबर आहे. समर्थ म्हणत नाहीत का, सदा सर्वदा राम सन्निध आहे. आता हा जवळ असलेला आपला राम, आपला आत्मा जर केवळ ध्यानाच्या अवस्थेपुरता आपण जपून ठेवला आणि व्यवहारकाळी आपण पुन्हा विषयामध्ये फरफटत राहिलो तर आपला आत्मबोध टिकून राहणार नाही. लक्ष देऊन ऐका बरं का, म्हणजे चिंतनाचे अनेक टप्पे यामध्ये आहेत. पहिल्यांदा सद्गुरूंकडून घडणारं श्रवण आहे. त्या श्रवणाचा विचार आहे, चिंतन आहे, मनन आहे. नंतर सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या चिंतनाला धरून साधनेमध्ये शिरणं आहे. साधनेमध्ये आपल्याला शांतीचा, आत्मसमाधानाचा अनुभव आला तर त्या अनुभवाला धरून व्यवहारामध्ये पुन्हा जगायचं आहे आणि ते जगत असताना पुन्हा महावाक्याच्या चिंतनामध्येच राहायचं आहे. अशा पद्धतीनं शिष्याचा एक साधक म्हणून सर्वांगीण विकास, सर्वांगीण प्रवास व्हावा लागतो. नुसता त्याचा जप जर केला म्हणजे बाह्यात्कारानं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे अशी वृथा बडबड केली तर केवळ क्षीण पदरात पडेल, असं समर्थांचं म्हणणं आहे. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण. शुद्ध लक्ष्यांशे आपण वस्तूचा आहे. आणखी दृढतेनं समर्थांनी आपल्याला हेच सांगितलं की हे महावाक्याचं विवरण जे आत्ता आपण विस्तृतपणे पाहिलं हेच ज्ञानाचं लक्षण आहे. या मार्गावरती राहिलं तरच ज्ञान आहे. का बरं? या मार्गावरती राहिल्यावरच का ज्ञान आहे? कारण ज्ञानाच्या अनुभवापर्यंत जायला जे काही आड येतं ते या मार्गामध्ये बाजूला टाकलं जातं. म्हणून लक्षात घ्या की आत्मा हा स्वसंवेद्य आहे. कुठल्याही साधनानं, निमित्तानं प्राप्त होणारा आत्मा नाही. आत्मा हा आहेच आहे, प्राप्तच आहे, साक्षात आहे. त्यामुळं त्याला प्राप्त होण्याची गरज नाही. तो प्राप्तच आहे. अडचण फक्त त्याच्या आड आलेल्या गोष्टी दूर करण्याच्या बाबतीतली आहे. त्या अडचणी मनरूपी आहेत, बुद्धिरूपी, चित्तरूपी आहेत. त्या अडचणी आपोआप दूर होतात जेव्हा महावाक्याचं अशा पद्धतीनं साधक विवरण करतो. त्याच्या जीवनामध्ये चिंतनाच्या मार्फत ते महावाक्य उतरवतो आणि पचवतो. अर्थातच हे ज्ञान परम दुर्लभ आहे असं समर्थांनी पुढच्या ओळीत सांगितलं आहे आणि आपल्याला आणखीही उपदेश केलेला आहे. उजळणीमध्ये आपण तो भाग आता यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.